हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रिया. आणि बघा इकडे माझ्या मिस्टरांचं काय चाललं, इस्त्री करणं चाललं. झोपू 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 भरपूर कपडे इस्त्री केले त्यांनी. आणि ते आजारी असल्यामुळे त्यांचे खूप कपडे साठलेले आहे. आणि आमची काही बोंब पडत नाही इस्त्री करण्यात हा. त्याच्यामुळं तेच इस्त्री करणारे आहे. आणि माझ्या मुलीचा चालला अभ्यास आणि तिकडे माझं चालू आहे स्वयंपाकचं. चला मी तुम्हाला काय करते ते दाखवते. तर बघा फ्रेंड, इकडे चालू आहे म्हणजे पराठे. मी बेसनाचे पराठे करत आहे. गॅस वगैरे पेटवून ठेवलेला आहे. तर चला मग मस्तपैकी पराठे बनवते मी. तर बघा फ्रेंड, हा शेवटला पराठा आहे. आणि बाकी पराठे बघा मी यात ठेवलेले आहे. आणि आता मी काय करणार आहे माहिती आहे का? आता मी रव्याचे पापड तळणार आहे. माझ्या मुलीला आणि मला आणि माझ्या मित्रांना आणि तिघांना पण खूप आवडते. आणि त्यानंतर करणार आहे मी पराठ्यासोबत खायला चटणी. तर कशाची चटणी बनवते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मी गॅस बंद करून घेणार आहे फ्रेंड. झालं पराठे. चला, खूप छान वाटतं ना फ्रेंड असं काहीतरी नवीन नवीन करायला, है ना. आणि माझ्या मिस्टरांचं चालू आहे कूलर दुरुस्त करणं. ते कूलरला रात्री काय प्रॉब्लेम आला काय माहिती फ्रेंड, अचानकच ते बंद पडलंय कूलर. काल तर आम्ही बिना कूलरचंच झोपलोय. वैतागले होते ते कूलर हे करू करू. चला मी त्यात पापड तळून घेते. बघा फ्रेंड, तेल तपलेलं आहे. आता आपण घेऊया पापड तळून. हे मागच्या वर्षीचे पापड आहे फ्रेंड. आणि यावर्षी सुद्धा केले मी. पण म्हटलं चला आपले जुने आहे तेच वापरून घेऊया. म्हणजे कसं संपलं म्हणजे बरं पडतं. आणि नवीन कसं ते नवीनच बनवले म्हणल्यावर ते राहते वर्षभर व्यवस्थित. आणि खूप छान लागतं फ्रेंड हे आंब्याच्या रसासोबत किंवा आमरसासोबत. कैरीचा जो आमरस असतो ना त्याच्यासोबत खूप भारी लागतं फ्रेंड. आमच्या विदर्भात असंच बनवतात. कोणी चिक्याचे बनवतात, कोणी रव्याचे बनवतात किंवा कोणी तांदळाचे सुद्धा बनवतात. तर मी रव्याचेच बनवते जास्त करून. मागच्या वर्षी पण भरपूर केले होते. असेच आम्ही ज्वारीचे पण धापोडे करतो, ते पण मी तुम्हाला दाखवणार फ्रेंड. पण यावर्षी मी बनवलेच नाही कारण सारखं आजारपणातच टाईम चाललाय. दुखलं की काही होत नाही फ्रेंड. तर आणि सारखं आभाळ सुद्धा येत आहे आणि त्या आभाळाला पण वैतागली. आज पण दिवसभर ऊन होतं आणि 3 वाजतापासून आभाळ आलं. असं जर अचानक आभाळ आलं फ्रेंड तर कसं उचलायचं हे प्रश्नच पडतो ना. बघू आता आभाळ निघालं की ज्वारीचे करून घेणार मी. चला मी पापड तळून घेते फ्रेंड आणि तुम्हाला लगेच भेटते. तर बघा फ्रेंड, सर्व पापड मी तळून टाकले. माझ्या मिस्टरांना म्हणलं किती तळू, ते बोलले ते काय विचारायचं. मग मी पिशवीतले सगळेच तळून टाकले. किती हुशार आहे ना मी, कार्तिकीची मम्मा है ना दीदी. जादाच हुशार ना. तर बघा आता मी करते पराठ्यासोबत खायला चटणी. बघा फ्रेंड, मी बनवली आहे कांदा लसूण मसाला चटणी. तर म्हणजे ते तळली मी कांदा घालून. तर चला या जेवायला. आता मस्तपैकी आम्ही जेवणार आहे. तर बघा, सॉरी फ्रेंड, बॅटरी लावायचे विसरले होते. तर बघा पापड, चटणी आणि आमरस आणि पराठे.
तर मस्तपैकी पराठे खाणार. अहो या ना, जेवायचे नाही का? जाऊ दे, मी एकटीच जेवते. ए दीदी, का तू? अरे आ ना. बघा फ्रेंड, यांना खूप आवाज द्यावा लागतो, अजिबात जेवायला येत नाही. तुम्हाला एक गोष्ट दाखवते फ्रेंड मी. बघा कसा आवाज देतो कूलर, कटकट. काय करावं काही समजत नाही. आणि ही आमची गिरणी. आणि माझ्या मिस्टरांनी काय उद्योग केला दाखवते बघा. कुंकाच्या करवंड्यातलं सगळं हळद कुंकू आहे ना देवाच्या त्या भांड्यावर सांडून टाकलं, सगळं घाण करून टाकलं. काय करावं बाबा, असंच करतात ते. आणि यांचा उद्योग बघा, तर बॉक्सवर प्लेट ठेवली आणि तिथं आंबा कापते. आंबरस असल्यावर तो आंबा कशासोबत खाता तुम्ही? हा, काय खाता? बरोबर, काहीतरी उद्योग करत असता. हा, काय चलो? कुठं चलो? खालो, 12 बज गया. चलो चलो, मी काय करू मग? 12 वाजले तर 12 बज गया. 12ला काही काम नाही आहे कोणते. 12 वाजते बघा कसे कापले. मी खाऊ का हो? काल खाल्ला फ्रेंड मी आंबट कैरी. हो, काही नाही होत, राहू द्या रात्रभर. ऐक ना, पिकल्या कैरी सारखंच लागतं, मस्त लागते. मी काल पण खाल्लं, आठवतं मला. बघ कसं खात आहे मी. आंबट कैरी आहे. अरे कुठं धरू रे, कॅमेरा दिसत पण नाही. हा, तर चला जेवण करते. बघा फ्रेंड, या जेवायला ताट वाढून घेतलेलं आहे आम्ही. बघा, दोन्ही ताटं वाढून घेतलेले आहे. तुम्ही पण या जेवायला मस्तपैकी यम्मी. तर चला मग, मी तुम्हाला नंतर भेटते.